सर्वांना नमस्कार. विद्यार्थी खेडोपाड्यातला असो वा शहरातील, समान शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सर्व विद्यार्थ्यांसाठी वसुंधरा रुरल एज्युकेशन फाउंडेशन निर्मित 10th SSC हा चॅनल 10वीच्या विद्यार्थ्यांचा सखोल अभ्यास आणि सुसंगत तयारी करून घेणार आहे. या चॅनलवर आपण मराठी आणि सेमी इंग्लिश या दोन्ही माध्यमातून संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत. तरी सर्व पालक व विद्यार्थ्यांनी या प्रवाहात निसंकोचपणे सामील व्हावे अशी आशा करतो. नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 बीजगणितातील पहिला चॅप्टर 2 चलांतील रेषीय समीकरणे मधील सराव संच 1.2 अभ्यासणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण निरसन पद्धत किंवा लोप करण्याच्या पद्धतीवर आधारित सराव संच 1.1 अभ्यासलेला होता. या सराव संचामध्ये आपण एक सामायिक रेषीय समीकरणे आपण आलेखाच्या मदतीने कसे सोडवू शकतो हे शिकणार आहोत. आता हा आलेख बघा. या आलेखावर काय दिसतं तुम्हाला? एक सरळ रेषा आहे, बरोबर. आता ज्यावेळी एकच रेषीय समीकरण आपल्याला दिलेलं असतो आणि त्याचा आलेख ज्यावेळी आपण काढायला जातो त्यावेळी नेहमी आपल्याला अशी सरळ रेषा मिळते. पण जर दोन रेषीय समीकरण दिली असतील तर त्यांचा आलेख कसा काढायचा? समजा दुसरं एखादं रेषीय समीकरण आपल्याला आलेखावर दर्शवायचे, तर कोणतंही रेषीय समीकरण असू द्या, ते ज्यावेळी आपण आलेखावर दर्शवू त्यावेळी नेहमी आपल्याला काय मिळणार आहे? एक सरळ रेषाच मिळणार आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण रेषीय समीकरण आलेखावर काढतो त्यावेळी नेहमी आपल्याला एक सरळ रेषा मिळते. आता ही एक रेषा झाली आणि ही एक रेषा झाली. समजा ही रेषा आहे, ही या समीकरणाची आहे 2x + 3y = 4 आणि ही जी रेषा आहे ही समजा x + y = 9 या समीकरणाची आहे. म्हणजेच काय रे, या दोन्ही रेषीय समीकरणांचा आपण आलेख काढलेला आहे. मग हे दोन्ही रेषीय समीकरण काय झालेत? एकमेकांना त्यांनी छेदले. कुठे छेदलंय? या पॉइंटला छेदलंय, बरोबर. मग ज्यावेळी दोन रेषीय समीकरण दिली असतात आणि त्यांचा आपण आलेख काढतो त्यावेळी त्या दोन्ही रेषा एकमेकांना एका पॉइंट मध्ये छेदतात, एका बिंदूत छेदतात. ती काय असते? आपली उकल. एवढंच आपल्याला शिकायचंय. आलेख पद्धतीमध्ये काय करायचं? दोन समीकरण दिलेले असणार, त्यांचा आलेख काढून घ्यायचा आणि त्या रेषा जिथे एकमेकांना छेदतात ती म्हणजे असणार आहे त्या दोन समीकरणांची उकल. ठीक आहे. आता स्टेप वाईज कसं सोडवायचं हे आपण पाहूयात. हे गणित आपण नंतर पाहूयात, आधी पूर्ण सोडून बघूयात कसं सोडवायचं. प्रश्न दुसरा, खालील एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. आता पहा, ज्यावेळी प्रश्नामध्ये असं स्पष्टपणे दिलेलं असतं की समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा, त्यावेळीच आलेख पद्धतीचा वापर करायचा आहे. जर प्रश्न फक्त असा असता खालील एक सामायिक समीकरणे सोडवा, तर हा प्रश्न तुम्ही 3 पद्धतीने सोडवू शकता. त्यातील पहिली पद्धत कोणती? निरसन पद्धत, दुसरी आलेख पद्धत आणि तिसरी क्रॅमर पद्धत, बरोबर. या तिन्ही पद्धतीने तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता. पण अशी समीकरण सोडवताना आलेख पद्धतीचा वापर शक्यतो करायचा नाही, कारण आलेख त्यावेळी तुम्हाला अवेलेबल असेल किंवा नसेल हे आपण सांगू शकत नाही. मग ज्यावेळी फक्त प्रश्नामध्ये असतो की एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा त्यावेळेसच ही पद्धत वापरायची आहे, नाहीतर निरसन पद्धत किंवा क्रॅमर पद्धत वापरायची. ठीक आहे. आता आलेख पद्धतीच्या काय काय पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत, हे आपण समजून घेऊयात. सगळ्यात आधी जे तुमचं पेज असेल त्याचे 2 भाग करून घ्यायचे. नंतर इकडे एक समीकरण लिहायचं, x + y = 6 आणि इकडेच x - y = 4. आता ही समीकरणं काय करायची? कोणत्या तरी एका चलासाठी सोडून घ्यायची. म्हणजे काय? x साठी सोडवायची किंवा y साठी सोडवायची. आता पहा, ज्यासाठी सोडवणं सोपं जाईल त्यासाठी सोडून घ्यायचं. मग जर x साठी सोडवायचं म्हणलं, x आणि y ते दोन्ही आपण सोडू शकतो. शक्यतो काय करायचं? ज्या चलाचं चिन्ह अधिक आहे, पॉझिटिव्ह आहे, तेच सोडवायचं. मग आता इथे दोन्हींची पॉझिटिव्ह आहे, तुम्ही कोणतं पण सोडू शकता. मग x बरोबर काय येणार रे? हा इकडं अधिक y + y, इकडे येऊन काय होणार? -y, 6 - y. आणि हा सोडवायचा म्हणला तर इथे y ला चिन्ह काय? वजा आहे, बरोबर. आणि x चं चिन्ह काय? अधिक. मग ज्याचं चिन्ह अधिक असतं त्याला ह्या बाजूला ठेवायचं. मग x ठेवा आणि 4 हा वजा y, इकडे येऊन काय होणार? अधिक y. ठीक आहे. आता याला म्हणायचं पहिलं समीकरण, याला म्हणायचं दुसरं समीकरण. आता असा एक टेबल तयार करून घ्यायचा. ठीक आहे. दोन्ही बाजूला सेम टेबल हे आपण साईडला तयार करायचा. आता हा टेबल कशासाठी तयार केला ते पाहूयात. बघा, यामध्ये असतो x, यामध्ये असतो y, नंतर इथे असणार आहे xy. सेम इकडं पण x, y, x, y. x, y ही आपली काय असते रे? उकल असते, बरोबर. आता
इथे आपण आलेख काढून गणित सोडवणार आहे, बरोबर. मग आलेख काढण्यासाठी आपल्याला काहीतरी पॉइंट्स लागतील, मग ते पॉइंट्स तर आधी शोधावे लागतील, बरोबर. त्यासाठी आपण हा टेबल बनवलेला आहे. आता जे उजव्या साईडला जे चल असतं त्या चलाच्या किमती मानायच्या. काही मानू शकता तुम्ही, 1 2 3 -1 -2 0 5 6 काही, पण शक्यतो त्या किमती मानताना काय करायचं, ज्या पॉझिटिव्ह किमती असतात धन किमती मानायच्या, म्हणजे 1 2 3 4 5 अशा किमती मानायच्या आणि शक्यतो लहान किमती मानायच्या. आता जो उजव्या साईडला कोण आहे, वाय. इथं पण कोण आहे, वाय. मग त्याच्या किमती मानूयात. समजा वाय आपण इथे घेतला 1 2 3 आणि इथे घेतला 0 1 2. सेम किमती घेऊ शकतो तुम्ही, 1 2 3 इकडे 1 2 3 इकडे तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त काय करायचं, मायनस किमती घ्यायच्या नाहीत, जेणेकरून आपल्याला सोडवायला सोपं जाईल. ठीक आहे. आता प्रत्येक किंमत या समीकरणामध्ये टाकायची आणि एक्स ची किंमत काढायची. आता पहा, y बरोबर 1 असताना x ची किंमत काय येईल ते काढूयात. मग y बरोबर 1, x बरोबर काय 6 वजा y, म्हणजेच x बरोबर 6 वजा y ऐवजी किती टाकायचा 1. x ची किंमत किती मिळाली रे 5. सेम अशाच बाकीच्या पण किमती काढून घ्यायच्या. y बरोबर 2, मग x बरोबर काय होणार 6 वजा y, म्हणजे 6 वजा 2, x बरोबर आला 4. नंतर y बरोबर 3 असताना x बरोबर किती येईल काढायचा 6 वजा 3. x बरोबर किती आला रे 6 वजा 3, 3 आला. सेम इकडे पण करायचं. x बरोबर 4 अधिक y, y बरोबर 0 असताना किमती काढायच्या. y बरोबर 0, मग x बरोबर किती होणार 4 अधिक 0, म्हणजेच x ची किंमत किती आली 4. नंतर सेम y बरोबर 1 असताना किंमत काढा. x बरोबर 4 अधिक 1, म्हणजेच x ची किंमत किती आली 5. त्यानंतर y 2 असताना किमती काढून घ्या. x बरोबर 4 अधिक y ची किंमत किती 2, म्हणजे x किती मिळाला 6. आता ह्या ज्या किमती मिळाल्या त्या फक्त ह्या टेबलमध्ये भरून घ्यायच्या. मग y 1 असताना x 5 आलाय, म्हणजेच खाली आपल्याला काय मिळाले 5,1. ही पहिली उकल होईल. नंतर y बरोबर 2, मग x काय मिळाला 4, म्हणजेच 4,2. नंतर y 3 असताना x 3च मिळालाय, म्हणजेच 3,3. आता इकडे y 0 असताना x किती मिळाला 4. इथे पहा x आणि y पहिला लिहायचा मग x लिहायचा, असं चुकवायचं नाहीये. नेहमी x आधी आला पाहिजे नंतर y आला पाहिजे. इथे x, y काय होणार 4,0. हा x हा y. नंतर y 1 असताना x किती मिळालाय 5, म्हणजेच आपली उकल झालेली आहे 5,1. नंतर 2 इथे असताना x किती मिळालाय 6, म्हणजेच 6,2. आता झाले हे 2 चार्ट तयार झाले. आता आपल्याला काय करून घ्यायचंय तर आलेख काढून घ्यायचंय. आता आलेख काढताना सगळ्यात आधी काय करायचं, अक्ष लिहून घ्यायचे. हा कोणता आहे एक्स अक्ष, जो आडवा असतो तो एक्स अक्ष आणि जो उभा असतो तो कोणता असतो वाय अक्ष. ठीक आहे. आता अक्ष काढून झाले. आता आपल्याला पॉइंट कुठपर्यंत घ्यायचे हे पाहायचं. आता इथे पहा एक्स, सगळ्यात जास्त एक्स ची किंमत कोणती आहे 5 5 6, बरोबर. नंतर वाय ची 1 2 3 0 1 2, म्हणजे काय एक्स ची 6 पर्यंत आहे, वाय ची 3 पर्यंत आहे. ठीक आहे. मग आपण 6 पर्यंत पॉइंट्स घेऊयात. 0 1 2 3 4 5 6. इकडे पण तेच पॉइंट 1 2 3 4 5 आणि 6. नंतर इकडे -1, इकडे वजा असतात, बरोबर. -2 -3 -4 -5 -6 -1 -2 -3 -4 -5 आणि -6. ठीक आहे. आता हे जे पॉइंट्स आहेत प्रत्येक पॉइंट ग्राफवर दाखवायचा. मग पहिला पॉइंट कोणता आहे 5,1. बघा 5,1 कुठे येणार आहे रे पॉइंट 5 आणि इकडेच आहे. एक्स अक्षावरचा 5 वाय अक्षावरचा 1, म्हणजे 5,1 कुठे आला रे पॉइंट इथे आला, बरोबर. नंतर दुसरा पॉइंट कोणता आहे 4,2. 4,2 कुठे आला रे इथे. ठीक आहे. नंतर तिसरा पॉइंट 3,3. हे व्यवस्थित पाहायचं कोणता एक्स आहे कोणता वाय. 3,3 कुठे आला इथे आला. ठीक आहे. हे झाले पहिल्या समीकरणाचे पॉइंट. आता दुसऱ्या समीकरणाचे पॉइंट काढून घ्या. दुसऱ्या समीकरणाचे कोणते आहेत 4,0. 4,0. आता y 0 म्हणजे तो पॉइंट नेहमी कोणत्या अक्षावर असतो एक्स अक्षावर, आणि जर x 0 असेल तर तो पॉइंट असतो y अक्षावर, लक्षात ठेवाय. नंतर दुसरा पॉइंट 5,1. 5,1 म्हणजे हाच पॉइंट परत येणार आहे. ठीक आहे. आणि नंतर तिसरा पॉइंट 6,2. 6,2 म्हणजे हा पॉइंट आला. आता सगळे पॉइंट आपण दर्शवलेत.
आता काय करायचं, ह्या तिन्ही पॉइंट्स मधून जाणारी एक रेषा काढून घ्यायची. मग ही झाली आपली पहिली रेषा. ठीक आहे. आता ह्या तिन्ही पॉइंट्स मधून जाणारी रेषा काढून घ्यायची. ही रेषा नेहमी सरळच मिळायला हवी आणि जर सरळ मिळाली नसेल तर तुमचे पॉइंट्स कुठेतरी चुकलेत ते बघायचे. मग पुन्हा मागे जाऊन आपल्या टेबलमध्ये कुठे कोणती संख्या चुकली आहे का, चिन्ह काही चुकलीत का ते पुन्हा चेक करायचं आणि मग आलेख काढायला जायचं. आता दोन्ही रेषा आपण काढलेल्या आहेत. मग या रेषा कोणत्या समीकरणाच्या आहेत ते लगेच इथं लिहून घ्यायचं. ही रेषा कोणत्या समीकरणाची आहे, एक्स अधिक वाय बरोबर 6. एक्स अधिक वाय बरोबर 6. आणि ही रेषा कोणत्या समीकरणाची आहे ते पण लिहायचं. ती आहे एक्स वजा वाय बरोबर 4. एक्स वजा वाय बरोबर 4. ठीक आहे. आता या दोन्ही रेषांनी एकमेकींना कोणत्या बिंदूत छेदलंय, या बिंदूत छेदलंय बरोबर. मग हा बिंदू कोणता आहे रे, इकडे 5 आणि इकडे 1 म्हणजेच 5,1. हीच तुमची काय असणार आहे, उकल. लक्षात ठेवा ह्या दोन्ही रेषा सरळ आल्या पाहिजेत आणि त्या एकमेकींना ज्या बिंदूत छेदत असतील ती काय असणार आहे, त्या समीकरणांची उकल. आता आलेखावर अजून आपण काय काय लिहू शकतो, तर हा बिंदू याचे पॉइंट कोणते आहेत रे, 6,2 ते तुम्ही इथे लिहू शकता. नंतर याचे पॉइंट्स 4,0 बरोबर ते लिहायचे. नंतर इकडचे पण लिहून घेऊ शकता. हे कोणते 3,3 म्हणजे काय, आपण जे पॉइंट्स काढले ते फक्त लिहून घ्यायचे. इथे 4,2 आणि हा तर आहे 5,1. ठीक आहे. हे सगळे काय आहेत, 3,3 4,2 6,2 4,0 हे सगळे असतात बिंदूचे निर्देशक. याला काय म्हणायचं, बिंदूचे निर्देशक किंवा क्रमित जोड्या ह्या ज्या आहेत यांना म्हणायचं क्रमित जोड्या किंवा बिंदूचे निर्देशक. ते काय तुम्हाला कोणी विचारणार नाहीये, फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. आता सगळा आलेख काढून झाला, आपल्याला आपली उकल पण मिळाली. पण ग्राफवर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लिहावी लागते. ती काय असते रे, प्रमाण. मग आपण इथे प्रमाण काय घेतले बघा. आता पहा 1 सेंटीमीटर बरोबर काय इथं 1 एकक. नंतर पुढचं एकक एकानेच वाढले बरोबर. म्हणजे काय, एक एकक आपण वाढवत गेलोय. जसं 1 सेंटीमीटर वाढतं तसं 1 एकक वाढत जाते. म्हणजेच प्रमाण आलं 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. प्रत्येक आलेखासाठी आपण हेच प्रमाण वापरणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा प्रमाण दरवेळेस हेच लिहायचं. प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता जी आपल्याला उकल मिळालेली आहे तिथे ग्राफवर खाली लिहून घ्यायची. आता आपल्याला खाली जागा नाही त्यामुळे आपण इथे लिहूयात, या समीकरणांची उकल काय आलेली आहे, उकल एक्स कॉमा वाय बरोबर किती आली आहे, 5,1 आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, एक्स बरोबर 5 वाय बरोबर 1. आता ही उकल तर तुम्हाला मिळाली पण ती बरोबर आहे का चूक आहे हे कसं चेक करणार तुम्ही. जी उकल मिळालेली आहे ज्याप्रमाणे आपण निरसम पद्धतीमध्ये चेक करायचो त्याचप्रमाणे इथं पण चेक करायचं. 5,1 टाकून बघा, एक्स ची किंमत 5 वाय ची किंमत 1. 5 अधिक 1 किती होतं 6. म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली आहे. त्यामुळे आपली जी उकल आलेली आहे 5,1 ही बरोबर आलेली आहे. ठीक आहे. आता आपण पुढील उदाहरण पाहूयात. एक्स अधिक वाय बरोबर 5 एक्स वजा वाय बरोबर 3. नेहमीच्या स्टेप प्रमाणे पहिलं काय करून घ्यायचं, 2 भाग करून घ्यायचे. त्यानंतर समीकरण लिहून घ्यायचे. इकडे एक्स अधिक वाय बरोबर 5, इकडे एक्स वजा वाय बरोबर 3. आता काय करायचं, कोणत्या तरी एका चलासाठी सोडून घ्यायचे. मग समजा एक्स साठी सोडूयात. एक्स साठी काय होणार, हा अधिक वाय इकडे येऊन काय होणार रे, वजा वाय. हे झालं आपलं पहिलं समीकरण. त्यानंतर एक्स साठीच सोडावं लागेल कारण वाय वजा आहे. मग 3 वजा वाय इकडे येऊन होणार अधिक वाय. झालं, एक्स साठी सोडून झालं. आता दोन्ही समीकरणं आपली सोडून झाली. पुढे काय करतो आपण, टेबल बनवून घ्यायचा बरोबर. जसा टेबल इकडे बनवलाय तसंच सेम ह्या बाजूला पण बनवून घ्यायचा. त्यानंतर एक्स वाय एक्स कॉमा वाय लिहून घ्यायचे. एक्स वाय आणि इथे असतो आपला एक्स कॉमा वाय. एक्स वाय आणि बिंदूचे निर्देशक एक्स कॉमा वाय. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करतो, जे उजव्या बाजूला चल आहे त्याच्या किमती मानायच्या. मग ह्याच्या किमती समजा 0 1 2. तुम्हाला काय सांगितलंय, शक्यतो धन किमतीच मानायच्या. याच्या पण समजा 0 1 2च घेऊयात. ठीक आहे आणि सोडूयात. आता y बरोबर 0 असताना x ची किंमत काय येईल ते काढूयात. y बरोबर 0. मग x बरोबर काय रे, 5 वजा y म्हणजेच 5 वजा 0. x ची किंमत किती आली ते 5. सेम आता y बरोबर 1 असताना x ची किंमत काढा. x बरोबर 5 वजा 1 म्हणजेच x बरोबर किती आला 4. त्यानंतर
y बरोबर 2 असताना किंमत काढून घ्या. x बरोबर काय होणार 5 वजा 2 म्हणजेच x बरोबर आला 3. आता सेम इकडच्या किमती काढायच्या. y बरोबर 0 असताना x ची किंमत काढा. x बरोबर 3 अधिक 0 म्हणजेच x मिळाला 3. त्यानंतर y बरोबर 1 असताना किंमत काढा म्हणजे x ची किंमत किती येणार 3 अधिक 1 x आलाय 4. आता y बरोबर 2 असताना किंमत काढून घ्या. x बरोबर 3 अधिक 2 किती होणार 5. ठीक आहे. आता सगळ्या किमती आपण काढल्या. किमती व्यवस्थित काढायच्या, चुकवायच्या नाहीत, चिन्ह वगैरे व्यवस्थित बघायची. मग y 0 असताना x किती आला 5 म्हणजेच पहिली आपल्याला जोडी मिळाली 5,0. त्यानंतर y 1 असताना x किती आलाय 4 म्हणजेच दुसरी जोडी मिळाली 4,1. नंतर y 2 असताना x किती आलाय 3 म्हणजेच तिसरी जोडी आली 3,2. आता इकडे y 0 असताना x किती आलाय 3 म्हणजे पहिली जोडी आली 3,0. y 1 असताना x किती आला 4 म्हणजे दुसरी जोडी आली 4,1. नंतर y 2 असताना x किती आला 5 म्हणजे तिसरी जोडी आली 5,2. ठीक आहे. आता काय करायचं आलेखाकडे वळायचं. मग सगळ्यात आधी अक्ष लिहून घ्यायचे. हा झाला x अक्ष आणि हा असणार आहे y अक्ष. आता बिंदू कोणकोणते घ्यावे लागतील बघा. 5 0 4 1 3 2 3 4 5 म्हणजे 5 पर्यंतचे बिंदू आपल्याला घ्यावे लागतील. मग 0 1 2 3 4 5 नंतर 1 2 3 4 5 इकडे वजा असतात. वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5. इथे पण वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 आणि वजा 5. ठीक आहे. आता जे बिंदू आहेत ते सगळे काढून घेऊयात आपण. मग पहिला बिंदू 5,0. 5,0 कुठे येतो बघा. 5,0 y 0 म्हणजे पहिला बिंदू इथं आला. नंतर दुसरा 4,1 4,1 म्हणजे दुसरा बिंदू इथे आला. नंतर तिसरा 3,2 3,2 म्हणजे तिसरा बिंदू इथे आला. झाले. हे एका रेषेचे बिंदू आले. आता दुसऱ्या समीकरणाचे बिंदू काढून घेऊयात. 3,0 3,0 y 0 बरोबर म्हणजे इथंच बिंदू येणार. नंतर दुसरा 4,1 म्हणजे इथेच मिळाला बरोबर. नंतर तिसरा 5,2 5,2 म्हणजे इथे मिळालेला आहे. आता ह्या तिन्ही बिंदूंतून जाणारी रेषा काढायची आणि ह्या तिन्ही बिंदूंतून जाणारी काढायची. मग ह्या तिन्ही बिंदूंतून जाणारी रेषा झाली. आता इकडनं जाणारी रेषा काढूयात ह्या तिन्ही बिंदूंतून. ठीक आहे. झाल्या. दोन्ही रेषा आपल्या काढून झालेल्या आहेत. आता ज्याचं त्याचं समीकरण लिहून द्यायचं प्रत्येक रेषेचं. आता या रेषेचं समीकरण काय x अधिक y बरोबर 5 ते इथे लिहून घ्या. x प्लस y बरोबर 5 आणि या रेषेचं x वजा y बरोबर 3 x वजा y बरोबर 3 झाले. आता हे लिहून झालं. हे बिंदू निर्देशक तुम्हाला दाखवायचे असतील तर दाखवा, नाही तर नाही दाखवले तरी देखील चालतील. आता या दोन्ही रेषा एकमेकींना कुठे छेदल्यात रे या बिंदूपाशी छेदल्यात बरोबर का. म्हणजेच आपल्याला आपली उकल मिळालेली आहे. ती काय आहे 4,1. ठीक आहे. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. ज्यावेळी आपण हे 3 बिंदू निर्देशक काढले ते पहिल्या समीकरणाचे होते. दुसऱ्या समीकरणाचे हे 3 बिंदू निर्देशक होते बरोबर. जेव्हा तुमचे बिंदू निर्देशक सेम येतात. आता इथे पहा 4,1 4,1 सेम आले होते. म्हणजेच काय पुढे जाऊन आलेख ज्यावेळेस तुम्ही काढाल त्यावेळी तुम्हाला हीच उकल मिळणार आहे. हे इथं कन्फर्म होतं. कारण का जर सेम सेम बिंदू निर्देशक आले याचाच अर्थ ते बिंदू निर्देशक या दोन्हींची काय असते उकल असते. पण आलेख काढून घ्यायचा आणि मगच उकल ठरवायची. ठीक आहे. आता ही झाली आपली उकल. मग ग्राफवर सगळ्यात महत्वाची गोष्ट लिहायची राहिली ती लिहून घ्या. प्रमाण. प्रमाण काय असणार आहे आता नेहमीप्रमाणे 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. ठीक आहे. आता शेवटी काय लिहितो आपण उकल जी आली ती बरोबर. ती तुम्ही आलेखाच्या सगळ्यात शेवटी लिहायची. आलेखावर जागा असेल खाली तिथे लिहायची. या समीकरणांची उकल किती आलेली आहे x, y बरोबर 4,1 ही आहे. आता ही बरोबर आली का चेक करा बरं. 4 अधिक 1 किती येतं 5. 4 वजा 1 किती येतं 3 म्हणजेच ही जी उकल आली आहे ती बरोबर आहे. ठीक आहे. आता पुढील उदाहरण नेहमीप्रमाणे पहिले काय करायचे 2 भाग करून घ्यायचे तुमच्या पेजचे.
त्यानंतर समीकरण लिहून घ्या. इकडे x अधिक y बरोबर 0 आणि इकडे 2x वजा y बरोबर 9. आता हे समीकरण कोणत्या तरी एका चलासाठी सोडवायची. x साठी सोडूयात. हे x बरोबर 0 वजा y म्हणजेच काय आलं रे, x बरोबर वजा y. हे झालं पहिलं समीकरण. त्यानंतर हे समीकरण सोडूयात. आता हे x साठी सोडवायचं. शक्यतो लक्षात ठेवा सगळी समीकरणं x साठी सोडवायची, कारण ज्याचं धनचिन्ह आहे तेच सोडवायचं. मग आता x साठी सोडवताना 2x इकडे राहील, हा वजा y तो इकडे येऊन काय होणार अधिक y, 9 अधिक y. मग x साठी सोडवायचं, 2 याला गुणिले तो इकडे सगळ्यांना येऊन काय होणार भागिले. x बरोबर 9 अधिक y भागिले 2. हे झालं आपलं दुसरं समीकरण. ठीक आहे, आता काय करायचं, टेबल काढून घ्यायचा. आता एक्स वाय आणि एक्स कॉमा वाय लिहून घ्यायचे. एक्स वाय एक्स कॉमा वाय, इकडे एक्स वाय एक्स कॉमा वाय. त्यानंतर वायच्या किमती मानायच्या. वायच्या किमती 0 1 2. इकडे तुम्ही घेऊ शकता 1 2 3. आपल्या मानाने आपण कोणत्या पण किमती घेऊ शकतो. आता वाय 0 असताना एक्स ची किंमत काय येईल ते बघा. वाय 0 असेल तर एक्स ची किंमत पण काय होईल रे, वजा 0. म्हणजेच एक्स पण किती येणार, 0च येणार. नंतर वाय 1 असताना एक्स ची किंमत किती येईल, वाय 1 म्हणजे एक्स बरोबर वजा 1 झाला बरोबर. त्यानंतर वाय 2 असताना एक्स ची किंमत किती येईल, वजा 2. सेम इकडे वाय ची किंमत 1 असताना एक्स किती येईल, एक्स बरोबर 9 अधिक 1 भागिले 2. म्हणजेच एक्स बरोबर काय झाला रे, 10 भागिले 2. एक्स बरोबर आला 5. हे व्यवस्थित सोडवायचे. नंतर वाय 2 असताना एक्स साठी सोडवा. एक्स बरोबर 9 अधिक 2 भागिले 2. म्हणजेच एक्स किती आला, 11 भागिले 2. आता हे पॉइंट मध्ये येईल, चालतं पॉइंट मध्ये आलं तरी 5.5. त्यानंतर वाय 3 असताना काढून घ्या किंमत. एक्स बरोबर 9 अधिक 3 भागिले 2. मग एक्स बरोबर काय होणार, 9 अधिक 3 किती येतो, 12. 12 भागिले 2. एक्स बरोबर आला 6. आता ह्या ज्या किमती आल्यात त्या बॉक्स मध्ये लिहून घ्या. मग 0 0 पहिला बिंदू निर्देशकाला 0 0. दुसरं 1 असताना वजा 1 म्हणजेच वजा 1 कॉमा 1. हे व्यवस्थित लिहायचे. एक्सचा एक्सच्या जागी वायचा वायच्या जागी. नंतर वाय 2 असताना एक्स वजा 2 वजा 2 कॉमा 2. आता वाय 1 असताना एक्सची किंमत इथं किती आली, 5 म्हणजेच 5 कॉमा 1. वाय 2 असताना 5.5 म्हणजेच 5.5 कॉमा 2. नंतर वाय 3 असताना एक्सची किंमत आली 6 कॉमा 3. झाले, दोन्ही टेबल पूर्ण झालेत. आता आलेख काढूयात. मग सगळ्यात आधी एक्स अक्ष वाय अक्ष लिहून घ्यायचे. त्यानंतर बिंदू कुठपर्यंत काढावे लागतील ते बघा. 0 0 2 पर्यंत 5.5 6 पर्यंत काढावे लागतील बरोबर. मग 6 पर्यंत काढून घ्यायचे. 0 1 2 3 4 5 6. इकडे पण 1 2 3 4 5 6. नंतर वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 वजा 6. सेम खाली 1 2 3 4 वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 आणि वजा 5 वजा 6. ठीक आहे, आता हे बिंदू काढून झाले. पहिला बिंदू 0,0. 0,0 कुठे येतो रे, तो इथेच असतो. जो मध्ये असतो तोच असतो 0,0. म्हणजे एक्स पण 0 वाय पण 0. त्यानंतर दुसरा बिंदू कोणता आहे, वजा 1,1. वजा 1 म्हणजे इकडचा आणि 1 म्हणजे इथे बरोबर. लक्षात घ्या, एक्स अक्षावर वजा डाव्या बाजूला असतात, वाय अक्षावर वजा खाली असतात आणि अधिक वरती असतात. त्याप्रमाणे व्यवस्थित पाहायचं. त्यानंतर वजा 2,2 वजा 2,2. एक्स आणि वाय वरचे पॉइंट्स व्यवस्थित बघायचे. बरेच विद्यार्थी काय करतात, वजा 2,2 आहे ना, मग वजा 2,2 तो पॉइंट त्यांचा इथे येतो, तर उत्तर चुकू शकतं. आता पहिल्या समीकरणाचे बिंदू निर्देशक झाले. आता दुसरं समीकरण 5,1 कुठे येणार, इथे. त्यानंतर 5.5,2. आता पहा, तुमच्याकडे जो आलेख असतो त्याच्यावर इथे 10 रेषा असतात दोन बिंदूंच्या मध्ये. ठीक आहे, मग तिथे बरोबर 5च्या पुढे 5 रेषा मोजायच्या. इथे असणार तो 5.5,2 म्हणजे कुठे आला रे, इथे येणार. ठीक आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट 6,3. 6,3 म्हणजे कुठे आला, इथे. आता या दोन्ही रेषा काढून घ्यायच्या. मग पहिली रेष येणार
आता ह्या तिन्ही बिंदूतून जाणार रेषा काढा, ती समजा अशी येईल. ठीक आहे. आता रेषा काढून झाल्या, मग काय करायचं, त्यांची जी समीकरण आहेत ती लिहून घ्यायची. पहिल्या रेषेचं समीकरण आहे x अधिक y बरोबर 0, म्हणजेच x प्लस y बरोबर 0. आणि दुसरी रेषा कोणती आहे, 2x वजा y बरोबर 9. 2x वजा y बरोबर 9. आता या दोन्ही रेषा एकमेकींना कुठे छेदतात आहेत, या बिंदूपाशी. बरोबर. मग या बिंदूचे निर्देशक काय आहेत, वरतून 3 खालून वजा 3. 3 कॉमा वजा 3. ठीक आहे. झालं, आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता लिहायचं काय राहिलंय, ग्राफवर प्रमाण लिहायचं राहिलंय. प्रमाण काय येणार, 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. ठीक आहे. आणि शेवटचं काय लिहितो आपण, उकल आलेली ती x, y बरोबर 3 कॉमा वजा 3 ही या समीकरणांची उकल आहे. कसं लिहा, चालते. उकल आहे. आता हे उत्तर बरोबर आलंय की नाही चेक करा बरं. x 3 y वजा 3, 3 वजा 3 किती येतं रे, 0. नंतर 3 दुने 6, वजा वजा अधिक होणार, 6 अधिक 3 किती आलं, 9. म्हणजेच काय, आपलं जे उत्तर आलेलं आहे x, y बरोबर 3, वजा 3 हे बरोबर आलेलं आहे. ठीक आहे. आता पुढील उदाहरण नेहमीप्रमाणे काय करायचे, 2 भाग करून घ्यायचे. इकडे एक समीकरण, इकडे एक समीकरण लिहून घ्यायचं. 3x वजा y बरोबर 2. नंतर 2x वजा y बरोबर 3. आता x साठी सोडवायचे दोन्ही पण, कारण का x लाच दोन्हींची अधिकची चिन्ह आहेत. बरोबर. मग आता x साठी सोडवायचं, म्हणजे हा वजा y इकडे होऊन अधिक y होणार. 3x बरोबर 2 अधिक y. x ला 3 गुणिले तो इकडे येऊन काय होणार, सगळ्याला भागिले होणार, 2 अधिक y भागिले 3. हे झालं पहिलं समीकरण. त्यानंतर हे सोडवायचं, 2x बरोबर वजा y इकडे येऊन झाला अधिक y. x ला 2 गुणिले इकडे येऊन तो होणार भागिले, x बरोबर 3 अधिक y भागिले 2. हे झालं दुसरं समीकरण. आता टेबल घ्यायचा. ते x y x y, नंतर x y x y. आता किमती घ्या, 0 1 2 1 2 3 कोणत्याही घेऊ शकता तुम्ही. आता ह्याच्या किमती आहेत व्हायच्या, यावरनं x च्या किमती काढून घेऊयात. मग y बरोबर 0 असताना x काय येईल, 2 अधिक 0 भागिले 3. म्हणजेच x बरोबर किती आला रे, 2 भागिले 3. मग x बरोबर काय होणार, 3 ने 2 ला भाग जात नाही, म्हणजे 0 पॉइंट इथे आला 20. 3 सक 18, परत 2 राहिले 0.66, म्हणजेच 0.6 धरायचा किंवा 0.7. त्यानंतर y बरोबर 1 असताना किंमत काय येईल बघा, x बरोबर 2 अधिक 1 भागिले 3, म्हणजेच x बरोबर 3 भागिले 3 झाला. x ची किंमत आलेली इथे 1. त्यानंतर y बरोबर 2 असताना x ची किंमत काय येईल बघा, 2 अधिक y च्या जागी 2 टाकला भागिले 3, म्हणजेच x बरोबर आला 4 भागिले 3. त्यामुळे x बरोबर 3 एके 3 पॉइंट इथे आला 10, 3 त्रिक 9, 1.3. त्याचप्रमाणे इकडच्या पण किमती काढून घ्या. y बरोबर 1 असताना x किती येईल, 3 अधिक 1 भागिले 2, म्हणजेच x बरोबर आला 4 भागिले 2. x ची किंमत आलेली इथं 2. त्याचप्रमाणे y बरोबर 2 असताना x ची किंमत किती येईल, 3 अधिक 2 भागिले 2, 3 अधिक 2 भागिले 2, म्हणजेच x बरोबर वरचं सोडवायचं आधी 5 भागिले 2, म्हणजेच x ची किंमत किती मिळणार रे, 2 दुने 4 राहिला 1, 2.5 2 पंचे 10. बरोबर. त्यानंतर y 3 असताना x ची किंमत काढून घ्या, 3 अधिक 3 भागिले 2, म्हणजेच x बरोबर आलेला आहे 6 भागिले 2. x ची किंमत आली 3. ठीक आहे. आता ह्या सगळ्या किमती मिळालेल्या आहेत त्या इथे लिहून घ्या. y 0 असताना x आलाय 0.66, ही खाली बिंदू निर्देशक झाला 0.66, 0. नंतर y 1 असताना x आलाय 1 1, y 2 असताना x आलाय 1.3, म्हणजेच 1.3, 2. नंतर y 1 असताना इथे x किती आला 2 2,1. y 2 असताना x आलाय 2.5, म्हणजेच 2.5, 2. y 3 असताना x आलाय 3, म्हणजेच 3,3. आता ग्राफ काढून घेऊयात. मग इकडे काय असणार आपला x अक्ष,
इकडे वाय अक्ष. आता पॉइंट कुठपर्यंत काढावे लागतील बघा बरं. 1 1 2 2 3 3 पर्यंतच आहे. मग 5 पर्यंत समजा आपण काढूयात. 0 1 2 3 4 5. इकडे 1 2 3 4 5. इकडे -1 -2 -3 -4 -5. नंतर -1 -2 -3 -4 आणि -5. आता पॉइंट काढून घ्या. पहिला पॉइंट 0.66,000 0.66 म्हणजे कुठे येणार रे तो. इथे 0.5 असेल मध्ये बरोबर. आणि 0.66 म्हणजे इथे येणार आणि y ऍक्सिस वरचा 0 म्हणजे आपल्याला हा पॉइंट मिळणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला आलेखवर बरोबर काढता येईल. 6 रेषा असतात. मग 0.66 म्हणजे 0च्या पुढे 6 रेषा मोजायच्या. ठीक आहे. आता नंतर 1,1 1,1 म्हणजे इथे येणार पॉइंट. त्यानंतर 1.3,2 म्हणजे 1.3 म्हणजे 1 2 3 इथं कुठेतरी येईल आणि हा 2 येईल. ठीक आहे. असं कुठेतरी येईल. आता हे पहिल्या समीकरणाचे बिंदू निर्देशक. आता दुसऱ्या समीकरणाचे काढूयात. 2,1 2,1 म्हणजे इथं आले बरोबर. नंतर 2.5,2 2.5 म्हणजे बरोबर मध्ये आणि 2 म्हणजे कुठे येणार इथे येईल पॉइंट. त्यानंतर 3,3 3,3 आता ह्या दोन्ही रेषा काढून घ्यायच्या. त्या कुठे एकमेकींना छेदतात ते आपण पाहूयात. या तिन्ही बिंदूंमधून जाणाऱ्या रेषा काढून घेऊयात. ठीक आहे. नंतर या 3 पॉइंट्स मधून जाणाऱ्या रेषा काढायची. आता पहा तुमच्याकडे पट्टी वगैरे असणार आहे त्यामुळे तुमचं अगदी ऍक्युरेट असणार आहे सगळं. आता बघा या दोन्ही इथे कुठेतरी छेदल्यात एकमेकींना बरोबर. म्हणजेच हे त्यांचं सोल्युशन असणार आहे इथे. ज्यावेळी तुम्ही आलेखवर व्यवस्थित काढणार आहेत मेजरमेंट घेऊन म्हणजे इथे आता समजा 0.66 तर इथे आपल्याला रेषा नाहीयेत त्यामुळे आपलं थोडंफार वरती झालं हे. आता ही उकल कोणती आली रे. एक्स अक्षावरचा -1 आणि y अक्षावरचा -5 बरोबर. आता ही उकल बरोबर येते का ह्या ते आपण चेक करूयात मगच आपण ठरवूयात. माझी थोडीशी वरती झाली आहे पण तुमची अगदी ऍक्युरेट -1 आणि -5 वरच येणार आहे. उत्तर येते का बघू बरोबर. -1 -5 3 गुणिले -1 -5 म्हणजेच 3 1 3 -3 वजा काय होणार रे प्लस 5 -3 किती आलं 2. याचाच अर्थ ही जी उकल आली आहे -1 आणि -5 ही बरोबर आलेली आहे. तुम्ही ज्यावेळी आलेख पेपरावर काढतात त्यावेळी अगदी ऍक्युरेट तुमचं उत्तर निघणार आहे. मग आता या रेषांची समीकरण लिहून घेऊयात. पहिलं 3x - y बरोबर 2. कोणतं आहे पहिलं हे 3x - y बरोबर 2 आणि दुसरं समीकरण 2x - y बरोबर 3 2x - y बरोबर 3. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला उकल मिळालेली आहे. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट लिहायची राहिली काय प्रमाण. प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक आणि मग उकल लिहायची खाली. म्हणून x, y बरोबर काय आली उकल -1, -5 ही समीकरणांची उकल आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर बरोबर आले की नाही ते आपल्याला चेक करता येतं बरोबर. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित उकल काढू शकता. आता पुढील उदाहरण पाहूयात. 3x - 4y बरोबर -7 5x - 2y बरोबर 0. नेहमीप्रमाणे काय करायचे रे 2 भाग करून घ्यायचे. इकडे एक समीकरण लिहायचं. कोणतं आहे पहिलं समीकरण 3x - 4y बरोबर -7. इकडे 5x - 2y बरोबर 0. आता हे x साठी सोडूयात. मग 3x बरोबर -4y इकडे वजा आहे इकडे येऊन काय होणार अधिक होणार -7 अधिक 4y. नंतर 3 याला गुणिले तो इकडे येऊन काय होणार भागिले -7 अधिक 4y. सगळ्याला भागिले करायचा. लक्षात ठेवा काही विद्यार्थी मित्र एकालाच भागिले करतात त्यामुळे उत्तर चुकतं. हे झालं पहिलं समीकरण. आता इकडे x साठी सोडवायचं. 5x बरोबर 0 अधिक 2y काय होणार रे 2y होणार. हा वजा इकडे येऊन अधिक झाला आणि x बरोबर आला 2y भागिले 5. हे झालं दुसरं समीकरण. आता टेबल बनवून घ्यायचा. मग सेम इकडं दुसरा बनवून घ्यायचा. आता xy x, y बिंदू निर्देशक लिहून घेऊयात. सेम इकडं x, y x, y. शक्यतो तुम्हाला सांगितलंय धनच किमती धरायच्या. आता y च्या किमती
0 1 2, इकडे पण समजा 1 2 3. आता सोडवा. y बरोबर 0 असताना x ची किंमत काय येणार? -7 अधिक 4 गुणिले 0 म्हणजे काय होणार रे? 0. म्हणजे शिल्लक काय राहिलं? -7 भागिले 3. म्हणजेच x बरोबर आला वजा चिन्ह तसंच राहील. 3 दुने 6.1 आला. 3 त्रिक 9 झालं. पहिलं आलं. नंतर y बरोबर 1 असताना x काय येणार? -7 अधिक 4 गुणिले 1 म्हणजे 4 झाला भागिले 3. x बरोबर -7 अधिक 4 वजा अधिक काय होणार? वजा 7 वजा 4 3 आलं. मोठ्या संख्येचं चिन्ह हे व्यवस्थित पाहायचे, चिन्ह चुकवायचे नाही. त्यामुळे x बरोबर आला -1. त्यानंतर y बरोबर 2 असताना x किती येणार? -7 अधिक 4 गुणिले 2 किती होणार रे? 8 भागिले 3. म्हणजेच x बरोबर 8 वजा 7 किती झाला? 1/3. म्हणजेच x बरोबर काय मिळाला? 3 ने 1 ला भाग जात नाही. 0.3 त्रिक 9 झाले. इथे पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत. आता इकडचे पॉइंट काढून घ्या. y बरोबर 1 असताना x किती येणार इथं? 2 गुणिले 1 म्हणजे 2 भागिले 5. म्हणजेच x बरोबर किती आला रे? 0.5 चोक 20 बरोबर. त्यानंतर y बरोबर 2 असताना काढून घ्या किमती. x बरोबर 2 गुणिले 2 4 4 भागिले 5 म्हणजेच x ची किंमत आलेली आहे 0. किती होणार इथं? 5×8 40 बरोबर. त्यानंतर y बरोबर 3 असताना x ची किंमत काय येणार? 2 गुणिले 3 6 भागिले 5 म्हणजेच x बरोबर येणार 5×1 5. 1 राहिला शिल्लक. 5 दुने 10. मग ह्याच्या किमती आल्या त्या आता लिहून घेऊयात. y 0 असताना x वजा 2.3 म्हणजेच वजा 2.3, 0. त्यानंतर y 1 असताना x आलाय -1 वजा 1,1. नंतर y 2 असताना x आलाय 0.3 म्हणजेच 0.3, 2. त्यानंतर इकडे y 1 असताना x 0.4 म्हणजेच 0.4, 1. नंतर y 2 असताना x 0.8 म्हणजेच 0.8, 2. y 3 असताना x किती आलाय? 1.2 म्हणजेच 1.2, 3. ठीक आहे. आता आलेख काढूयात. मग सगळ्यात आधी आपण काय लिहितो? अक्ष लिहून घ्यायचे. x अक्ष आणि हा झाला y अक्ष. त्यानंतर कुठपर्यंत पॉइंट घ्यावे लागतील बघा. सगळ्यात जवळचेच आहेत त्यामुळे आपण 5 पर्यंत घेऊयात. 0 1 2 3 4 5. इकडे 1 2 3 4 5 वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5. इकडे पण वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 आणि वजा 5. ठीक आहे. आता पॉइंट बघा. मग पहिला पॉइंट वजा 2.3, 0 बघा. वजा 2.3 म्हणजे इकडं आणि 1 2 3 लाईनी म्हणजे कुठेतरी इथं पॉइंट येईल बरोबर. y वरचा 0 म्हणजे इथंच आला. दुसरा पॉइंट वजा 1,1 वजा 1,1 म्हणजे इथे येणार. ठीक आहे. तिसरा पॉइंट 0.3, 2 0.3, 2 म्हणजे पॉझिटिव्ह आहे बरोबर. म्हणजे इकडे येणार. इथे 5 असेल, 3 कुठेतरी इथं असेल आणि 2 म्हणजे इथे पॉइंट येईल. ठीक आहे. आता दुसऱ्या समीकरणाचे बिंदू निर्देशक काढा. 0.4, 0.4 म्हणजे इथे कुठेतरी येईल बरोबर आणि 1 म्हणजे इथे पॉइंट असणार आहे आपला. त्यानंतर दुसरा पॉइंट 0.8, 2 0.8 म्हणजे इथे आणि 2 इथे बरोबर का. हा बिंदू येणार. त्यानंतर तिसरा 1.2, 3 1.2 म्हणजे इथे कुठेतरी येणार बरोबर. त्या लाईन्स तुम्ही एकदम व्यवस्थित मोजून काढू शकता पण इथे आपल्याला मोजता येत नाहीयेत. आपण अंदाजे काढतोय. ठीक आहे. आता पहिले हे 3 बिंदू जोडून रेषा काढून घ्या. मग झाली. नंतर हे 3 बिंदू जोडून रेषा काढूयात. अशी रेषा येते. ठीक आहे. आता रेषा आल्या त्यांची समीकरण लिहून घेऊयात. व्यवस्थित रेषांना असं द्यायचंय. पहिल्या रेषेचं समीकरण काय आहे? 3x वजा 4y बरोबर वजा 7. ते इथे लिहून घ्या. 3x वजा 4y बरोबर वजा 7. आणि दुसऱ्या रेषेचं काय रे? 5x वजा 2y बरोबर 0. 5x वजा 2y बरोबर 0. ठीक. आता या दोन्ही रेषा जिथं छेदल्यात तिथं आपलं काय असणार आहे रे? सोल्युशन बरोबर. इथं ते छेदलेलं आहे. आता माझं थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं. तुमचं एकदम ऍक्युरेट येणार आहे. मग इथे x अक्षावरचा 1 आणि y अक्षावरचा कोणता पॉइंट आहे? इथे 2. इथे बरोबर मध्ये आलाय म्हणजेच काय
2.5 1,2.5. आता ही उकल जी आली ही बरोबर आली का चेक करू बरं आपण. 3 गुणिले 1 बघूया. 3x वजा 4y बरोबर वजा 7 आलं पाहिजे. ठीक आहे. मग 3 गुणिले 1 किती झालं 3 वजा 4 गुणिले 2.5 म्हणजे 3 वजा 4 गुणिले 2.5 किती होणार आहे रे 10 आणि 3 वजा 10 किती येतं वजा 7 म्हणजेच आपली उकल बरोबर आलेली आहे. आता उकल निघाली मग प्रमाण लिहून घ्या ग्राफवर. 1 सेंटीमीटर बरोबर काय असतं 1 एकक. प्रत्येक आलेखासाठी आपण हेच प्रमाण वापरले. ठीक आहे. मग शेवटी आलेखाच्या खाली तुम्ही ते लिहायचे x, y बरोबर 1,2.5 ही समीकरणांची उकल आहे. ठीक आहे. आता 6वं उदाहरण हे पण एकदम सोपं आहे. नेहमीप्रमाणे काय करायचे 2 भाग करून घ्यायचे. त्यानंतर इकडे एक समीकरण लिहायचं 2x वजा 3y बरोबर 4. इकडे एक समीकरण लिहायचं 3y वजा x बरोबर 4. आता हे समीकरण x ला अधिक चिन्ह आहे त्यामुळे x साठी सोडवूयात. 2x बरोबर 4 तसंच राहणार वजा 3y तो इकडे येऊन काय होणार अधिक 3y आणि 2 त्याला गुणिले तो इकडे येऊन सगळ्याला काय होणार भागिले 4 अधिक 3y भागिले 2. हे झालं पहिलं समीकरण. आता इथे x ला चिन्ह काय रे वजा y ला चिन्ह काय अधिक बरोबर. मग हे आपण y साठी सोडूयात. ज्याला अधिक चिन्ह आहे ते सोडवायचं. मग 3y वजा x आहे इकडे जाऊन तो काय होणार अधिक x आणि y ला 3 गुणिले तो इकडे येऊन काय होणार सगळ्याला भागिले 4 अधिक x भागिले 3. आता हे y साठी सोडवलंय मग फक्त बदल काय होणार रे y च्या ऐवजी x च्या किमती मानायच्या. ठीक आहे. मग टेबल बनवून घेऊयात. सेम इकडे तसाच. आता इथे येणार x इथे येणार y x, y इकडे x y x, y. मग किमती मानूयात पहिल्या इथे y च्या मानायच्या 0 1 2. आता इथे उजव्या बाजूला कोण आहे x आहे त्यामुळे x च्या किमती मानाव्या लागतील 0 1 2 याच मानूयात. ठीक आहे. आता सोडून घ्या y 0 असताना x ची किंमत किती येईल बघूयात. x बरोबर 4 अधिक 3 गुणिले 0 0 होणार बरोबर म्हणजे 4 भागिले 2. x ची किंमत किती आली रे 2. त्यानंतर y बरोबर 1 असताना x ची किंमत बघा 4 अधिक 3 गुणिले 1 3 भागिले 2 म्हणजेच x बरोबर काय आला 7 भागिले 2 त्यामुळे x ची किंमत आली 3.5. त्यानंतर y बरोबर 2 असताना x ची किंमत काढूयात 4 अधिक 3 दुने 6 भागिले 2 म्हणजेच x बरोबर आला 10 भागिले 2. x ची किंमत आलेली आहे 5. आता इकडे x 0 असताना y च्या किमती काढून घेऊयात. y बरोबर 4 अधिक 0 म्हणजे किती आलं 4 4 भागिले 3 आलो म्हणजेच y बरोबर किती आला रे 3 1 3 पॉइंट आला इथं 1 राहिला 3 त्रिक 9 y आला 1.3 पॉइंट मध्ये आला त्यामुळे घाबरून जायचं नाही. एकदम व्यवस्थित काढून घ्यायचे जे काही येईल ते उत्तर. x बरोबर 1 त्यामुळे y काय येणार 4 अधिक 1 किती होतं 5 5 भागिले 3. y बरोबर 3 1 3 1 2 राहिले नंतर 3 सक 18 1.6. त्यानंतर x बरोबर 2 असताना y ची किंमत काढा 4 अधिक 2 किती झाला 6 6 भागिले 3 y बरोबर आला 2. मग ह्या सगळ्या किमती लिहून घ्या. x बरोबर 2 y बरोबर 0 असताना बरोबर म्हणजे 2,0 पहिला बिंदू निर्देशक आला. त्यानंतर y 1 असताना x 3.5 3.5, 1 y 2 असताना x किती आलाय 5 5,2. नंतर इथे x 0 असताना y किती आला 1.3 म्हणजेच 0,1.3. x 1 असताना y किती आला 1.6 1,1.6. x 2 असताना y किती आलाय 2 म्हणजेच 2,2. आता या टेबलवरून आलेख काढूयात. सगळ्यात आधी इथं काय असणार x अक्ष नंतर y अक्ष त्यानंतर बिंदू कुठपर्यंत घ्यावे लागतील 2 2 2 5 पर्यंत. ठीक आहे. आपण 6 पर्यंत घेऊयात 0 1 2 3 4 5 6 नंतर 1 2 3 4 5 6 इकडे -1 -2 -3
-4 -5 -6. आता वजाचे पॉइंट्स नाहीयेत बरोबर, मग वजा नाही लिहिले तरी चालतात, फक्त दाखवायचे. -1 -2 -3 -4 -5 -6. आता पहिला बिंदू कोणता आहे? 2,0. मग 2,0 म्हणजे कुठे येणार रे बिंदू? x वर येणार इथे. त्यानंतर 3.5,1 3.5 इथे येणार, 1 इथे येणार बरोबर. नंतर तिसरा बिंदू 5,2 5 इथे आणि 2 कुठे आला? इथे आला. ठीक आहे. नंतर दुसऱ्या समीकरणाचे बिंदू निर्देशक काढू. 0,1.3 0,1.3 म्हणजे कुठे येईल रे? इथे येईल बिंदू बरोबर. नंतर दुसरा बिंदू 1,1.6 1,1.6 म्हणजे इथे येईल बिंदू. नंतर 2,2 2,2 म्हणजे इथे येईल. ठीक आहे. आता यांच्यातून जाणाऱ्या लाईन्स काढून घेऊयात. मग पहिल्या समीकरणाची या 3 बिंदूतून जाणारी लाईन काढूयात. नंतर या 3 बिंदूंमधून जाणारी लाईन काढूयात. ठीक आहे. आता या दोन्ही लाईनी आलेल्या आहेत. आता आपली उकल आपल्याला काय मिळते ते पाहूयात. ही एक लाईन आणि ही एक लाईन. ठीक आहे. आता या दोन्ही लाईन्स एकमेकींना कुठे छेदल्यात रे? इथं कुठेतरी छेदल्यात बरोबर का? आता तुमचं एकदम ॲक्युरेट येईल. माझा थोडासा पॉइंट इकडे आलाय. ठीक आहे. आता इथे जे बिंदू आहेत ते आपण पाहूयात. इकडनं खालनं किती आहे रे? इथे काहीच, इथे काय येणार? 7 8 म्हणजेच 8, इकडचा बिंदू किती आहे? 4 8,4 हे बिंदू आपल्याला मिळालेत. आधी आपण चेक करू बरोबर येतात का. मग याच्यात किमती टाकून बघा बरं. 2x - 3y बरोबर 4 आला पाहिजे. ठीक आहे. 2 गुणिले 8 किती आला? 16 वजा 3 गुणिले y किती आलाय? 4 3 गुणिले 4 4 त्रिक 12 16 वजा 12 किती येतं रे? 4 म्हणजेच काय? आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. ठीक आहे. मग आता उकल तर आली. आता बाकीची सजावट करून घेऊ. मग ही जी रेषा आहे ही कोणत्या समीकरणाची आहे? 2x - 3y बरोबर 4 आणि दुसरी 3y - x बरोबर 4 3y - x बरोबर 4. त्यानंतर काय लिहायचं राहिले रे? प्रमाण लिहायचं राहिलं बरोबर. प्रमाण काय असतं आपलं? 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. आणि शेवटी आलेखाच्या खाली काय लिहिणार? x, y बरोबर 8,4 ही या समीकरणाची उकल आलेली आहे. ठीक आहे. आता सगळी उदाहरणं सोडून झाली. आता हे गणित राहिले हे आपण सोडूयात. बघा मग इथे x बरोबर 3 असताना y ची किंमत काय येईल ती. आता मला सांगा ही किंमत तुम्हाला काढायची तरी गरज आहे का? इथं ऑलरेडी 3,0 खाली बिंदू निर्देशक दिलेत. म्हणजे हा 0 कोण असतो? y म्हणजेच इथं किती येणार रे? 0. नंतर याचे काढावे लागतील. इथं 3y दिलाय, 0 काय आहे? x म्हणजे इथं 0 आला. त्यानंतर हे काढावे लागतील 0,4 हे दिलेले आहेत. आता बघा हे काढायचे म्हणजे y बरोबर 5 असताना पहिलं समीकरण काय आहे? x + y बरोबर 3 बरोबर. इथे आता डायरेक्ट किमती नाही काढल्या तरी चालतील किंवा तुम्हाला काढायचे असतील तरी तुम्ही काढू शकता. ठीक आहे. मग आता पहिलं समीकरण घेतलं आपण x + y बरोबर 3. हे x साठी सोडवा. x बरोबर काय येणार रे? 3 वजा y. ठीक आहे. आता y ची किंमत 5 यात टाकून बघा. y बरोबर 5 टाकला तर x बरोबर काय येईल? 3 वजा 5 3 वजा 5 किती येतो? -2 म्हणजेच इथे तुम्हाला मिळाला x - 2 म्हणजेच -2,5. आता हे खालचं लिहायची तुम्हाला इथं गरज नाही. हे फक्त इथं तुम्हाला किमती भरायच्या. ठीक आहे. हे तुम्ही साईडला करून घ्यायचं आणि हे रकाने पूर्ण करायचे. आता इथे x - y बरोबर 4 आहे. मग हे x साठी सोडवलं तर वजा y इकडं वजा आहे. इकडे येऊन काय होणार? अधिक 4 + y. मग y ची किंमत 0 टाकून बघा. x ची किंमत काय येईल? 4 + 0 म्हणजे x किती आला रे? 4 म्हणजेच पहिलं उत्तर मिळालं 4,0. x - 1 टाकल्यावर y ची किंमत काय मिळेल? काय करायचं? x च्या ऐवजी -1 टाकायचं आणि सोडवायचं. ठीक आहे. त्या चौकटीमध्ये काय येईल हे तुम्ही कमेंटमध्ये टाईप करून सांगायचंय. आपण एकूण 6 उदाहरणं अशा प्रकारे सोडवलेली आहेत. ठीक आहे. बघा 3 4 5 6. तुम्हाला ही सर्व उदाहरणं व्यवस्थित समजली असतील. नसतील समजली तर वारंवार सराव करा जेणेकरून आलेख पद्धत तुम्हाला व्यवस्थित जमेल. लक्षात ठेवा आलेख पद्धत पेपरला 4 मार्क्सला हमखास विचारली जाते आणि 4 मार्क्सला विचारली नाही तरी अशा टाईपचा क्वेश्चन 2 मार्क्सला पेपरला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आलेख पद्धत तुम्हाला व्यवस्थित आलीच पाहिजे. एकदम सोपी अशी पद्धत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपला सराव संच 1.2 संपलेला आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण एकसामायिक रेषीय समीकरणे सोडवण्याची सगळ्यात सोपी पद्धत
म्हणजेच ग्रामर्स पद्धत सराव संच 1.3 शिकणार आहोत. विद्यार्थी मित्र, आपण अगदी डिटेलमध्ये प्रत्येक सराव संच आणि प्रत्येक कन्सेप्ट समजून घेत आहोत. आपल्या वसुंधरा फाउंडेशनचा हेतूच आहे की आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचता आलं पाहिजे. त्याकरिता आपण प्रत्येक कन्सेप्ट अगदी व्यवस्थित समजून घेतोय, प्रत्येक उदाहरण अगदी डिटेलमध्ये समजून घेत आहोत. तरी तुम्हाला काही कन्सेप्ट समजत नसतील तर कमेंटमध्ये नक्की टाईप करून सांगा की आम्हाला हे समजत नाहीये, तर त्याप्रमाणे आपण बदल यामध्ये नक्की करूयात. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनेल 10th SSC बाय वसुंधरा फाउंडेशनला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल.